नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. महाराष्ट्राचं सरकार म्हणजेच महाविकास आघाडी ही आता स्थिर आहे की नाही? एकनाथ शिंदे गटाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? महाराष्ट्रात सत्तांतर पुन्हा होऊ शकतं का? असे अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत. पण आत्ताच्या घडीला जर महाराष्ट्रात बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर महाराष्ट्राच्या विधानसभेतलं चित्र नेमकं असणार तरी कसं आहे? महाविकास आघाडीची ताकद नेमकी किती आहे आणि त्याच्या तुलनेत जर एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र असेल तर त्यांची ताकद किती बनते? महाराष्ट्र विधानसभेची ही संख्या 288 आमदारांची आहे. मॅजिक फिगर आहे 145. पण या सगळ्यासमोर मॅजिक फिगर पर्यंत पोहोचण्याची ताकद या दोघांपैकी नेमकी कोणाकडे आहे? आज जर बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला तर विधानसभेतलं नेमकं चित्र काय असेल? कोण मॅजिक फिगर पर्यंत पोहोचू शकणार आहे? याच सगळ्याचा उहापोह, याच सगळ्याचे उत्तर आपण या पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत. कारण की आज आम्ही तुमच्या समोर हे महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र समोर आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये हे सगळे आपले 287 आमदार आहेत. 288चं ओरिजिनल आपलं संख्याबळ आहे, पण शिवसेनेच्या एका आमदारांचं निधन झाल्यामुळे सध्याची संख्या ही आहे 287. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी आणि भाजप यांची ताकद नेमकी किती आहे ती आता आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिले आपण पाहूया महाविकास आघाडीची ताकद नेमकी किती आहे. महाविकास आघाडीमधले प्रॉमिनंट पक्ष बघायचे झाले तर अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्याच्यासोबतच काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे असलेले काही सहयोगी पक्ष, त्यांच्यासोबतचे असलेले अपक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष, त्यांची ही आपण संख्या पाहतोय. आता या सगळ्यांमध्ये शिवसेनेचं आम्ही जे पकडतोय ते उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार, शिंदे गट नाही. या बाजूला जे आहेत ते भाजप आणि एकनाथ शिंदे गट, त्यांची संख्या आपण इथे पकडतोय. आता महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकांमध्ये किती आमदार आलेले आहेत त्याच्यावरून आपण हा अंदाज बांधतोय की आता शिवसेनेच्या गोटात किती नेमके त्यांचे आमदार आहेत. शिवसेनेसोबतचे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतचे किती आमदार आहेत तर त्याची संख्या होतीये. आता शिवसेनेसोबत असलेल्या आमदारांची संख्या आहे 16. राष्ट्रवादीची संख्या ओरिजिनली जशी आहे तशीच 53 आणि काँग्रेस सोबत आहेत 44 आमदार. त्यांच्यासोबतच त्यांचे सहयोगी पक्ष, त्यांचे अपक्ष साथीदार असं आहेत 9 आणि या सगळ्यांची टोटल होतीये 122. म्हणजेच आता महाविकास आघाडीची ताकद ही केवळ 122 इतकीच आहे. यामध्ये आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की शिवसेनेसोबत आम्ही जे शिंदे गटासोबत गेलेले आमदार आहेत त्यांना पकडलेलं नाही. शिवसेनेचे आत्ता आमदार उद्धव ठाकरेंसोबत हे केवळ 16 आहेत. ज्याच्यामध्ये कोण कोण आहे तर अर्थातच आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मंत्री आहेत, उद्धव ठाकरेंचे पुत्र, आणि वरळीतले आमदार आदित्य ठाकरे हे आता उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार आहेत. त्याच्या पाठोपाठ आपण ती लिस्ट बघायची झाली तर अजय चौधरी त्याच्यात आहेत. त्याच्यासोबतच राजन साळवी, नितीन देशमुख, उदय सामंत, सुनील राऊत, सुनील प्रभू, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, अजय चौधरी, उदयसिंग राजपूत असे एकूण 16 जण हे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. आणि या सगळ्यांचं संख्याबळ हे 122 वर घसरलेले. खरं तर महाविकास आघाडी म्हणून 169 इतकी त्यांची ताकद होती, पण तीच महाविकास आघाडी आज आपल्याला 122 वर घसरताना दिसते. आता याच्यामध्ये आता आपण पाहूया की भाजप आणि त्यांच्यासोबत आता जर एकनाथ शिंदेंचा गट आला तर नेमकी काय परिस्थिती होऊ शकते हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. भाजपची संख्या आहे 106 जे त्यांचे स्वतःचे आमदार आहेत. 106 सोबतच त्यांच्यासोबतचे असलेले छोटे पक्ष जसं की मनसे, जनसुराज्य, रासप, त्याच्यासोबत त्यांच्या सोबत असलेले अपक्ष आमदार अशी एकूण संख्या बनते 113. पण एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर 2 अपक्ष जे खरं तर महाविकास आघाडी सोबत होते पण ते गेलेले आहेत आता भाजपसोबत, त्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत थेट देवेंद्र फडणवीस यांच्या. असे कोण आहेत 2 अपक्ष तर गीता जैन आणि विनोद अग्रवाल या दोघांनीही भेटीगाठी घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची संख्या सुद्धा आम्ही भाजपसोबत पकडतोय. तर याच भाजपसोबत आता त्यांचे 106 स्वतःचे आणि हे सोबत आलेले काही अपक्ष अशी मिळून त्यांची संख्या झालेली आहे 115. आता येऊयात आपण शिंदे गटाकडे. शिंदे गटाची किती ताकद आहे तर शिंदे गटाकडे आत्ताच्या घडीला 45 आमदार आहेत असा दावा स्वतः एकनाथ शिंदे करतात. त्याच्यामध्ये जर आपण बायफर्केशन करायचं झालं म्हणजे जी ओरिजिनल शिवसेनेची 55 ची ताकद होती ती काढून इथे आता किती आले एकनाथ शिंदे गटासोबत तर त्यांच्यासोबत स्वतःचे असे 35 आमदार आहेत जे एकनाथ शिंदेंसोबत आसाम मधल्या गुवाहाटी इथल्या हॉटेलमध्ये गेलेले सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत तिथे आहेत. त्याच्यासोबतच दादा भुसे, संजय राठोड असे एकूण 3 आमदार असे आहेत जे गुवाहाटीला नाही आहेत पण इथे मुंबईत असून सुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचे आमदार इथे एकनाथ शिंदे गटामधले कॅल्क्युलेट करायचे झाले तर त्यांची संख्या बनते ही 38. 35 गुवाहाटीला आहेत आणि 3 जण इथे मुंबईत असून सुद्धा एकनाथ शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे त्यांची संख्या 38 आणि त्याच्यासोबत
आपण पकडायचं झालं तर त्यांच्यासोबत आणखीन 7 अपक्ष सुद्धा आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार आणि 7 अपक्ष अशी मिळून संख्या बनते 45. आणि हेच भाजप आणि एकनाथ शिंदे 115 आणि 45 ही संख्या मिळून त्यांची संख्या एकूण जातीये ती 160 वर. म्हणजे विचार करा, महाविकास आघाडीसोबत आज आपल्याला केवळ 122 आमदार पाहायला मिळत आहेत आणि तेच भाजप आणि एकनाथ शिंदे गट जर एकत्र आला तर मात्र ही संख्या 160 वर जाते. महाराष्ट्राच्या विधानसभेतली मॅजिक फिगर जी आहे ती आहे 145 इतकी. 288 आमदारांचं आपलं हे संख्याबळ आहे. आता याच्यामध्ये 2 जण असे आहेत जे तटस्थ राहू शकतात, 2 जण असे आहेत जे म्हणजे महाविकास आघाडीसोबत जातील की भाजपसोबत जातील याची क्लॅरिटी नाहीये. 2 असे कोण जण आहेत तर बहुजन विकास आघाडी आणि दुसरे आहेत ते म्हणजे MIM. हे 2 पक्ष, या 2 पक्षाचे प्रत्येकी आपण आमदार जर बघायचं झालं तर बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत, MIMचे 2 आमदार आहेत. हे दोघं जण सध्या आपण तटस्थ मानतोय. म्हणजे ते या दोन्ही गटांपैकी सध्या तरी कोणासोबत आहेत हे त्यांनी क्लिअर केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना आपण सध्या तटस्थच्या भूमिकेत मानतोय. ते अनडिसाइडेड आहेत. ते कोणासोबत जातील हे आपल्याला जेव्हा ऍक्च्युअली बहुमताचा प्रस्ताव हा विधानसभेत मांडला जाईल त्यावेळेलाच ती गोष्ट ही क्लिअर होऊ शकते. आता जर असा सिनॅरिओ झाला, जर अशी परिस्थिती उद्भवली की बहुमताचा प्रस्ताव हा विधानसभेत सादर झाला पण त्यावेळेला एकनाथ शिंदे जो गट आहे तो हजरच राहिला नाही, ते आमदार विधानसभेत आलेच नाहीत, तर काय होऊ शकतं? तर अशा परिस्थितीत 288 आमदारांची जी संख्या आहे त्याच्यातनं आपण या सगळ्यांना, एकनाथ शिंदेंचा जो गट आहे 45 जणांचा, त्यांना आपण वजा केलं तर ती संख्या येते 242 वर. अशा परिस्थितीत 242 मध्ये मॅजिक फिगरचा आकडा येतो 121चा. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडे आहेत 122 आणि त्या परिस्थितीत भाजपची संख्या मात्र कमी होते. म्हणजेच जर ही 121 ची मॅजिक फिगर जर असेल, जर शिंदे गट उपस्थित राहिला नाही अशा वेळेला विधानसभेत बहुमताचा प्रस्ताव आला तर मात्र महाविकास आघाडीसाठी गणित हे सोपं होऊ शकतं. पण चॅलेंज हेच असणार आहे की त्यांच्या सोबतचे जे सगळे आमदार आहेत ते त्यांना त्यांच्या सोबतच ठेवावे लागतील, कारण की ही फिगर एकदम कट टू कट होते. 121 मॅजिक फिगर येते आणि त्यांच्याकडच्या एकूण आमदारांची संख्या बनते 122. त्यामुळे जर शिंदे गट बहुमताचा प्रस्ताव सादर झाला आणि त्यावेळेला उपस्थित राहिले नाहीत तर अशा परिस्थितीत मवियासाठी थोडंसं गणित सोपं होणार आहे. पण भाजप आणि एकनाथ शिंदे गट हा जर एकत्र आला तर बहुमताचा आकडा हा 145 वर जातो. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडे मात्र केवळ 122 जणांचंच संख्याबळ आहे आणि मग मात्र महाविकास आघाडीचं सरकार हे कोसळू शकतं, महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकतं. भाजपसाठी एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यास भाजपचं सरकार हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर अशा परिस्थितीत म्हणजे आता आज ही महाराष्ट्रातली परिस्थिती उद्भवलेली आहे. एकनाथ शिंदे यांचं बंड ते गुवाहाटीला आता थांबलेले आहेत, त्यांच्यासोबत 45 आमदार आहेत. जो अँटी डिफेक्शन लॉ ज्याला आपण म्हणतो त्याच्यानुसार शिवसेनेचं संख्याबळ जे 55 आहे, अँटी डिफेक्शन लॉ लावला तर त्याला जी 2/3 ची मेजॉरिटी लागते, 2/3 जी संख्या लागते तरच तो गट स्थापन होऊ शकतो. ती आता आहे 37. 55 ची संख्या पाहता ती येते 37. एकनाथ शिंदेंकडे जसे ते क्लेम करतात तिकडे आहेत 35 आमदार आणि इथे महाराष्ट्रात आहेत 3 आमदार, असे मिळून त्यांच्याकडे ऑलरेडी 38 आहे. त्यामुळे ते त्यांचा स्वतंत्र गट हा स्थापन करून हे दोघं जर एकत्र आले तर मात्र महाविकास आघाडीसाठी हा खूप मोठा धोका असू शकतो. महाविकास आघाडीचं सरकार हे कोसळू शकतं. त्याच्यामुळेच आत्ताची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या या विधानसभेतलं चित्र नेमकं काय असू शकतं हा आम्हाला तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. पण तरीही तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समधून अर्थातच आम्हाला विचारू शकता. या सगळ्या पलीकडे ज्या दररोजच्या अपडेट्स आहेत, दररोजच्या घटना घडतायत त्या सगळ्या संदर्भातले लाईव्ह अपडेट्स घेऊन आम्ही वेळोवेळी तुमच्यासमोर येतच आहोत. तुमचा प्रतिसाद आम्हाला मिळतो तर असाच पुढे राहू द्या. अशाच प्रकारे आम्ही वेगवेगळ्या बातम्यांचं सोप्या भाषेत विश्लेषण करत राहू, लाईव्ह अपडेट्स तुम्हाला देत राहू. त्यासाठीच मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हा लाईव्ह येऊ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. फेसबुकवर जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत असाल तर तिथेही तुम्ही आमचं पेज लाईक करू शकता, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता आणि सगळ्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.